नाही, वजिराबाद हद्दीमधील डॉक्टर लेन येथे SBI नावाची एक प्रतिष्ठित बँक आहे आणि त्या बँकेच्या अंतर्गत ऑडिटमध्ये इंटर्नल ऑडिटमध्ये दिनांक 18/5/2026 रोजी एक गोष्ट निदर्शनास आली की लोकांनी कर्जाच्या बदल्यात तारण म्हणून ठेवलं सोनं, त्यामध्ये काही ग्राहकांच्या यातलं सोनं कमी आहे म्हणून त्यांनी संपूर्ण 149 खातेदारांच्या सोन्याची तपासणी केली तर त्यामध्ये 8 खातेदारांच्या सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अपहार झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आलं। एकूण 800 ग्राम त्यापैकी 400 ग्राम जवळपास सोनं हे काढून घेण्यात आलं आहे, म्हणजे कमी आहे, आणि 400 ग्राम जवळपास सोनं हे बनावट सोनं त्या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। आणि ही ज्यांच्याकडे कस्टडी होती असे त्या ठिकाणचे 2 कॅश मॅनेजर आणि त्याचा सहकारी जीवन जगदाळे आणि आदित्य शेनगावकर ह्या दोघांच्याही कस्टडीमध्ये हे सोनं होतं। त्यांच्या माध्यमातून हा अपहार झालेला आहे आणि त्या प्रकरणी बँकेचे मॅनेजर शाखा व्यवस्थापक राजीव कदम यांनी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक 253/2026 कलम 316(5) आणि 318(4) भारतीय न्यायसंहितेप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे। त्यापैकी एक आरोपी अटक करण्यात आला आहे आणि पूर्ण चैन निष्पन्न करण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत। बरं साहेब, हे नेमकं यांनी किती तोळे सोनं कुठं विकलेलं आहे या दोघांनी आणि यांचा काय उद्देश काय होता? नाही, तपास प्राथमिक स्टेजमध्ये आहे। रात्रीच गुन्हा दाखल झाला आहे आणि सकाळी आरोपी अटक केला आहे। त्याला 4 दिवस पोलीस कस्टडी मिळाली आहे। त्याच्या कस्टडी इंट्रोगेशनमधून डिटेल्स प्राप्त होतील। बरं, की एक्झॅक्ट सोनं किती होतं? एक्झॅक्ट सोनं जवळपास 800 ग्रॅम म्हणजे 80 तोळे। त्यांनी दिलेली रक्कम ही 85 लाख रुपये, 85,81,597 रुपये एवढी रक्कम आहे। ते पकडलेला आरोपी हा बँकेत कोण्या पदावर होता? पकडलेला आरोपी हा त्याच्या कस्टडीमध्ये सोनं होतं आणि तो कॅश मॅनेजर आहे। दुसरा आरोपी फरार आहे, तो सध्या मिसिंग आहे। तिथे डिटेल्स हस्तगत करून पकडण्याचा प्रयत्न करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।